नमस्कार, D24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. साप के पंजे से सुजा, बिल्ली के पंजे से चिवा आणि केदारभाई यांच्या माध्यमातून कोणच हे जे अट्रॉसिटी व काही अनेक लोक आहेत ते कोणी सुटत नाही असं देखील एक पंच या ठिकाणी होत आहे. परंतु धुळे जिल्ह्यामध्ये असो तर महाराष्ट्रामध्ये असो अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी चळवळ असते, ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतात त्या ठिकाणी रक्ताचं पाणी करून आपल्या समाजासाठी धावून जाणारे दीपकभाई केदार आपल्या सोबत आहे आणि आज आपण त्यांना काही प्रश्न विचारू. सर, काय सांगणार? आज तुम्ही अनेक ठिकाणी दौरे करतात, काय सांगणार? आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आरक्षण संपवण्याचा अजेंडा या व्यवस्थेने सुरू केलेला आहे. आरक्षणाचं वर्गीकरण लागू करणारे बागेश्वरच्या पाया पडतात. याचाच अर्थ RSS ने सुप्रीम कोर्टापासून ते बॉटम पर्यंत आरक्षण उद्ध्वस्त करण्याची एक फिल्डिंग लावलेली, जी असंवैधानिक आहे. ज्यांचा जन्मच आरक्षण आणि संविधान घालवण्यासाठी झालाय ते काय सामाजिक न्याय देणार आहेत? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं सामाजिक न्याय त्याची हत्या करण्यासाठी उपवर्गीकरणाचा घाट केलाय. ही जी काही जनगणना सुरू आहे त्याच्यामध्ये हिंदू धर्माची लोकसंख्या जास्त दिसावी म्हणून जे उपवर्गीकरणाचं कारण ज्यांनी केलंय ते नेमकं कोण आहे? RSS आमचा एकमेव शत्रू आहे. त्याचं नाव RSS आहे आणि हेच मी या यात्रेमधून सांगायला आलोय. RSS ला संविधान मान्य नाही, आरक्षण मान्य नाही, देशाचा झेंडा मान्य नाही आणि आरक्षण जे काही सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य आम्हाला मिळालंय ते सुद्धा त्यांना मान्य नाही. सर, नाशिक मध्ये झालेले जो कुंभमेळ्याचा विषय त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असणार? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जर तुम्हाला निधी कमी पडत असेल, मी खानदेशात काल गेलो, सगळी केळी झोपलेली आहे, कुणाचाही पंचनामा झालेला नाही, अवकाळी पावसाने नुकसान झालेलं आहे आणि दुर्लक्ष केलं तर शेतकरी हा आत्महत्येच्या उंबरठ्यावरती उभा आहे. म्हणून राज्य सरकारला आमची मागणी आहे, धार्मिक कुंभमेळ्यावरती हजारो करोड खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, ही आमची भूमिका आहे. सर, विषय असा देखील आहे की ज्या ठिकाणी दीपक केदारभाई जातात त्या ठिकाणी देखील तेढ निर्माण होता असा विषय देखील होतो. काय सांगणार? कारण अनेक ठिकाणी असा तेढ निर्माण होतो. तुमच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात येतं की अनेक ठिकाणी दीपकभाई जातात त्या ठिकाणी तेढ निर्माण होते. कुठंच तेढ निर्माण होत नाही. उलट मी मानवतेचा संदेश देणारा, सगळ्या जाती धर्मासाठी लढणारा माणूस आहे. माझ्यामुळे कुठंच दंगल झाली नाही आणि लोकांचं रक्त सांडून आणि दंगली करून नेता होणारी माझी औलाद नाही. माझ्यासाठी जय भीम हीच मोठी प्रॉपर्टी आणि तेच माझं अस्तित्व आहे. सर, युवकांसाठी आजपर्यंत तुम्ही काय केलं? युवकांसाठी असा देखील प्रश्न राज्यामध्ये निर्माण होतो. खूप काही केलं, आपण बसून बाईट देऊ, त्याच्यावर आमचं आंदोलन झालं. उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. आरक्षण जिंदाबाद, संविधान जिंदाबाद.